तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. कारण या हप्त्यासाठीचा निधी हा आता वितरित करण्याबाबत जी-आर हा आलेला आहे. तर या जी-आरमधून आपण या संदर्भातली सविस्तर माहिती ही जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे या जी-आरचा विषय. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जी-आरचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जी-आर दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने प्रसिद्ध केलेला आहे, निर्गमित केलेला आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामध्ये म्हणजेच या जी-आरमधील माहिती. त्यामध्ये मुद्दा क्रमांक 2 येथे तुम्ही पाहू शकता वित्त विभागाच्या संदर्भीन क्रमांक दिनांक 7/4/2025 रोजीच्या पत्रान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्याचनुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ हा अदा करण्यासाठी लेखाशीर्षाप्रमाणे सहाय्य अनुदाने व्यतिरिक्त या उद्दिष्टांखाली दर्शवल्याप्रमाणे 98.45 कोटी इतका जो निधी आहे, म्हणजेच 98,45,00,000 इतका जो निधी आहे तो निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता ही प्रदान करण्यात येत आहे. तर तुम्ही पाहू शकता दिलेल्या मान्यतेनुसार आता राज्यातील पात्र लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना जानेवारी 2026चा जो काही हप्ता आहे तो आता जमा होणार आहे आणि तो लवकरच जमा देखील होणार आहे. आणि तो तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत जमा होऊ शकतो याची देखील माहिती येते आहे. तो 10 तारखेपर्यंत हा जमा होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुम्हाला हा हप्ता जमा होतो. तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामधील हप्ता वितरणाविषयीची माहिती ही होती महत्त्वाची. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.